सो चला आता एक थांबवलेलं आहे एका ठिकाणी, तिथे जरा नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे। तर आता मी स्टेशनवर आहे। कोणत्या स्टेशनवर आहे तर आता तुम्हाला लवकरच समजेल, कारण ही माझी गँग आणि आम्ही आज मुंबईच्या बाहेर चक्क फिरायला आलेलो आहोत। आणि आलेलो आहोत ते ॲक्च्युली कुठे आलो हे थोड्या वेळातच मी नक्कीच सांगेन। तर चला, आता सकाळचे वाजलेले आहेत 9:30 वाजता आम्ही पोहोचलेलो आहोत स्टेशनला। आता पुढचा प्रवास सुरू करणार आहोत थोड्याच वेळात, तर सांगेन मी तुम्हाला नक्कीच। चला बाय। तर आता आम्ही आहोत इंदोरला, कारण आम्हाला पहिलं ओंकारेश्वर दर्शन घ्यायचं आहे। त्यामुळे आम्ही आधीच इंदोरला उतरलेलो आहोत। इंदोर जंक्शनला उतरलो, त्याच्यानंतर 1 तासासाठी आम्ही रूम घेतलेली फ्रेश होण्यासाठी। आणि आता आम्ही गाडी वगैरे आम्ही आधीच बुक करून ठेवलेली, माझ्या मैत्रिणींच्या ओळखीच्या आहे त्यांची गाडी आम्ही बुक करून ठेवलेली। त्यामुळे ते आम्हाला करेक्ट टायमिंगला घ्यायला आले हॉटेलच्या इथे। आणि आता आम्ही निघालेलो आहोत इंदोरमधून ओंकारेश्वरला, आणि तिथून ममलेश्वर वगैरे करणार आणि रात्री रिटर्न यायचं आहे आम्हाला, कारण आम्हाला उज्जैनला जायचं आहे। तर आता तिथेही ते आम्हाला नेणारच आहेत। तर आता पहिल्यांदा नाश्ता करायचा आहे, कारण आम्ही नाश्ता नाही केलेला। तर आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। आणि ह्या पाठीमागे 3 जणी बसलेल्या आहेत आणि पुढे मी बसली आहे। तर चला, आता एक भूक लागली प्रचंड आम्हाला। तर आता कुठे छान हॉटेल आहे का असं त्यांना सांगितलं त्या दादांना, आणि थांबून तिथे नाश्ता करायचा आहे। तर चला, चला आता एक थांबवलेलं आहे एका ठिकाणी, तिथे जरा नाश्ता करून घेतो आणि मग पुढे निघायचं आहे। इकडे पण प्रचंड ऊन आहे, एवढं ऊन आहे ना, म्हणजे अक्षरशः असं गरम गरम वाफा मारत आहेत, एवढं इकडचं ऊन आहे खूपच। कोणता नदी आहे इसका नाम? नर्मदा नदी। 2 तास होऊन गेलेले आहेत, आम्ही अजून पोहोचलेलो नाही आहेत, कारण भरपूर ट्रॅफिक आहे इकडे आणि वन वे असल्यामुळे काहीच ऑप्शन नाही आहे। एकच जायलाही तोच रोड आहे, यायलाही वाहनांना तोच रोड आहे, आणि एवढी ट्रॅफिक आहे याच्यामध्ये, भयंकर ट्रॅफिक आहे। आणि 2 तास होऊन गेले तरी पण अजून तिथे थोडं अजून पोहोचलेलो पण नाही आहे। खूप गर्दी आहे, गरमी पण बाहेर तेवढीच आहे, आणि वेळ म्हणजे फार पण नाही आहे। इंदोरपासून ओंकारेश्वर 90 किलोमीटर आहे, पण तरीसुद्धा 2 तास होऊन गेले, पण अजून काही आम्हाला पोहोचलेलो पण नाही आहे। सुबह पण नाही, ते रात्रीच 2:30 वाजता। एवढं ट्रॅफिक आहे की या एवढ्या ट्रॅफिकला क्रॉस करून आता पोहोचू। एक 10 मिनटामध्ये आम्ही पोहोचणार आहोत। आणि आता वाजलेले तर आहेत 3 वाजून गेलेले आहेत। तर बघूया, कारण खूप गर्दी खूप आहे, पण आम्ही ऑनलाईन दर्शन बुकिंग करून ठेवलेलं आहे, तिकीट बुकिंग केलेलं आहे आमचं। तर त्यामुळे आमचं दर्शन लवकर होईल असं वाटतं आहे, कारण आमचं हे आहे सगळं, त्यामुळे तिकीट वगैरे बुक केलेलं आहे, त्यामुळे होऊन जाईल आमचं। 2 ते 4च आमच्या स्लॉटमध्ये आम्हाला दर्शन मिळणार आहे। तर ऑलरेडी आम्हाला 3 इथेच वाजलेले आहेत। तर आता बघूया काय होतं आहे पुढे ते, आणि भूकही लागलेली आहे, कारण ती काही व्यवस्थित असा नाश्ता पण नव्हता। त्यामुळे चला बघूया आता किती वेळ लागतोय। साबुदाणे खिचड़ी, कचौरी। वहाँ से ये पहले नदी पे चले आना, हम वहाँ धो लेना और फिर वहाँ। तर आता इथून आम्हाला दर्शनासाठी पाऊस आज इथे गडगडायला लागलेला आहे, आणि थोडे थेंब पडायला लागलेले आहेत पावसाचे। तर आता बघूया, मस्त इतका गरम होतोय, आणि असं म्हणजे इथे ना गरम वाफा अशा मारल्या जातात। आणि आत्ता इथे वातावरण बघितलंय ना, पाठीमागे तुम्हाला दिसत असेल, पूर्ण असं पावसाचं वातावरण झालेलं आहे। ढग कडाडत आहेत, आणि आता थोडे थेंब पावसाचे पडायला लागलेले आहेत। बहुतेक आम्हाला आज इथे पाऊस मिळणार आहे, आलेलाच आहे पाऊस। हे आता 3 जणी पहिल्यांदा इथे सरबत पिताय ना, सरबत पिताय, त्याच्यानंतर दर्शनासाठी जाणार आहोत आम्ही।
पावसाचे थेंब पडायला लागले आणि आम्ही चाललेलो आहोत. आता थोडंसं भिजायला तर होणारच आहे आम्हाला, पण छान वाटतंय जरा. आता पावसाचे थेंब पडायला लागलेले आहेत, ढगांचा आवाज यायला लागलेला आहे. सुंदर. वारा सुटलेला आहे. आता मोठा पाऊस येण्याचे असं वाटतंय. मोठा पाऊस येणार. आम्हाला दर्शन मिळू दे फक्त पटकन, पण पाऊस येणारच आहे. वारा सुटलेला आहे मेन म्हणजे. आणि नाही ना, प्रचंड गर्दी आहे. आम्ही ऑनलाईन आधीच तिकीट बुकिंग केलेलं होतं दर्शनासाठी, त्यामुळे आम्हाला तिथे आहे सगळी सोय आहे. ऑफिसमध्ये जायचं, आपण जे तिकीट काढलेलं आहे ते दाखवायचं, त्यानंतर आपल्याला एक बँड देतात, तो बांधायचा. तेच बांधतात आपल्याला आणि मग या पुलावरूनच आपल्याला जायचं आहे. आता पुढे ओंकारेश्वर पहिल्यांदा, नंतर ममलेश्वर महादेव मंदिरामध्ये जायचं आहे. आणि आता ऊन नाही आहे, मेन म्हणजे पावसाचं पूर्ण वातावरण आहे, त्यामुळे आता एवढी गरमी होत नाही आहे. ठीक आहे वाटतंय, खूप छान वाटतंय. हां, पण या वेळेला, मागच्या वेळेला मी जेव्हा आलेले ना तेव्हा प्रचंड पाणी होतं नर्मदा नदीमध्ये. या वेळेला पाणी खूप कमी आहे, खूप कमी आहे, काहीच नाही पाणी. खूप छान वाटतं. फायनली आता थोड्या वेळातच ओंकारेश्वर महादेव मंदिरमध्ये आपण जाणार आहोत आणि तुम्हालाही मी दर्शन देईन. आतमध्ये जर असेल व्हिडिओ शूटची परमिशन तर नक्की तुम्हालाही मी दर्शन देणार आहे. चला, ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इकडून दर्शन मिळणार आहे. VIP दर्शनमधून आपल्याला दर्शन मिळणार आहे. आणि ज्यांनी तिकीट नाही काढलेलं ते वरून ज्यांची रांग दिसते, ते ज्यांनी तिकीट नाही काढलेलं त्यांना वरून दर्शन व तिकडून आहे, तर त्यांना खूप वेळ जाईल. तर आता आपल्याला किती वेळ लागतो हे माहीत नाही, बघूया. विष्णवे नमः. विष्णवे नमः. ओम ओम विष्णु विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अमोघ अमोघ उत्पन्नाहम अमोघ शुभ नाम, अपने जोड़े से मन में नाम, पुत्री पुत्र से नाम, बच्चन का नाम, माताजी पिताजी का नाम, माताजी पिताजी के साथ में अपने बच्चन के दादा दादी का नाम, अगर कुटुंब परिवार से बोलेंगे समस्त परिवार, बोलेंगे मम आत्मनः जय. बोलो ओंकारेश्वर महादेव की जय. हर हर महादेव. ये तो सीधा गिर गए. कामना मोक्षम सेवा श्री ओम नारायण. ओम त्र्यंबकम महादेव रायमां शरणागतम जन्म मृत्यु जरा व्याधि. ओंकारेश्वर महादेवांचं दर्शन झालेलं आहे, पण आतमध्ये अजिबात व्हिडिओ शूटला नाहीच परमिशन. अक्षरशः हातात मोबाईल ते खेचतात. आणि मेन म्हणजे ना, खरोखर महाराष्ट्रामध्ये आपल्या खूप चांगलं मिळतं दर्शन. कितीही मोठं देवस्थान असू दे, पण खूप चांगलं देतात दर्शन. इथे अजिबात दर्शन व्यवस्थित येतं. अक्षरशः असं फेकलं जातं आपल्याला. म्हणजे एवढ्या लांबून येणार आपण आणि असं दर्शन मिळणार, तर थोडंसं ह्या लोकांची हुज्जत घातलंच पाहिजे. आणि ती मी घातली, कारण एवढ्या लांबून आलेलो आहोत आपण, एवढा प्रवास करून आलेलो आहोत आणि 1 मिनिटसुद्धा ते लोक आपल्याला व्यवस्थित दर्शन देत नाही. जे आपण बेलपत्र वगैरे आणलेलं ते सुद्धा ते ठेवून देत नाही. उपयोग काय ना. तर खरंच सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप छान दर्शन दिलं जातं आणि इथे नाही, अजिबात नाही. ही बिचारी लोक एवढ्या रांगेत
रांगेत उभी आहेत. मला वाटतं लाखोनी लोक असणार आहेत 100%. आणि यांना दर्शन तर असं देणार आहेत की असं फेकल्यासारखं अक्षरशः दर्शन देतात इथे. काय मतलब, म्हणजे काही अर्थ आहे का एवढं तासोन तास उभं राहून लोकांचा? हां, याच्यापेक्षा आमच्या महाराष्ट्रात उत्तम दर्शन मिळालं जातं खरोखर. हां, तर आता ममलेश्वर मंदिरात जायचं आहे. बघूया आता किती गर्दी असेल त्याच्यावर आम्ही ठरवलेलं आहे, कारण ऑलरेडी आम्हाला इथे 5 वाजलेले आहेत. त्यामुळे आता जायलाही खूप वेळ लागणार आहे. तर त्याच्यावर आम्ही डिपेंड केलेलं आहे की फार गर्दी असेल तर नाही करायचं. तर बघूया आता कसं काय. गंगा के